आज आपल्या पंढरपूर शहरात आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांनी कर्जमाफीचा निकष रद्द करून कर्जमाफी हवी यासाठी उपोषण केले। या उपोषणाला आमच्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं मी विभाग सांगलीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे। रोहितदादा पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली 2008 साली। त्याच्यानंतर अशी मोठी कर्जमाफी झाली नाही, परंतु या सरकारमधले काही लोक म्हणतात की 70,000 कोटीची कर्जमाफी त्यांनी केली, आम्ही 36,000ची केली एका राज्यात। परंतु मला एक सांगणं येणार की 70,000 कोटी कर्जमाफी झाली, त्या 2008 ला सोन्याचा भाव 1 तोळ्याचा 15,000 रुपये होता। आज तुम्ही 36,000 कोटीची कर्जमाफी केली, आज सोन्याचा भाव आहे 1 तोळ्याचा 1.5 लाख रुपये, म्हणजे 10 पटीनं पैशाची किंमत आणि महागाई वाढली। त्या पटीत तुम्ही 7 लाख कोटीची कर्जमाफी द्यायला पाहिजे होती, त्यावेळेला त्या 70,000 कोटीच्या कर्जमाफीची बरोबरी झाली असती। या सरकारला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही शक्तीपीठ करायला लागलाय, ज्याला मागणी नाही, गरज नाही। शेतकऱ्यांचा त्याच्या विरोधात आक्रोश आहे, त्याच्यासाठी 1,12,000 कोटी खर्च करायला लागलाय। परंतु ह्या शेतकऱ्यासाठी निकष लावून तुम्ही कर्जमाफी द्यायला लागलाय, ती शक्तीपीठ रद्द करा। ते 1,12,000 कोटी जर दिलं तर महाराष्ट्रातला सगळा शेतकरी कर्जमुक्त होईल। या सरकारनं 12 वर्षात इथं आल्यानंतर 2008 साली पवार साहेबांनी पीक कर्ज, उदाहरणार्थ द्राक्ष बागेला 60,000 रुपये प्रति एकर होतं, उसाला साधारणपणे 15,000 रुपये प्रति एकर पीक कर्ज मिळत होतं। परंतु पवार साहेबांनी 2008 ला मनमोहन सिंग साहेबांनी पीक कर्जाची अमेंडमेंट करून शेतीत 2 लाख कोटीची गुंतवणूक केली आणि 2 लाख कोटीची गुंतवणूक केल्यामुळे द्राक्षाचं पीक कर्ज साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये मिळायला लागलं 2009 ला, आणि उसाला मिळायला लागलं 30,000 रुपये प्रति एकर ते 40,000 रुपये प्रति एकर। परंतु या सरकारनं 12 वर्षात 1ही रुपया पीक कर्जाची रक्कम अमेंडमेंट केली नाही, वाढवली नाही। त्यामुळं शेतकऱ्याला अपुरं भाग भांडवल पडतंय। मात्र शेतकऱ्याला लागणारं मटेरियल आहे त्याची महागाई मात्र प्रचंड वाढली, पण ह्या शेतकऱ्याला कमी व्याजाचं पीक कर्ज ह्या सरकारनं वाढवलं नाही। कारण का तर ह्यांना माफी द्यावी लागेल। आमची एकच मागणी आहे की तुम्ही नुसतं निकष बदलू नका, निकष बदलत असताना पीक निहाय तुम्ही निकष बदला। ही आज मूग मटकीची कर्जमाफी दिल्या, ही सगळ्या भांडवली पीक द्राक्षासारखं असेल। आज द्राक्षाला प्रचंड भांडवल लागतं, डाळिंबीला प्रचंड भांडवल लागतं, केळीसाठी प्रचंड भांडवल लागतं। या शेतकऱ्यांना त्या गुंतवणुकीनुसार कर्जमाफी द्या। आपण मुख्यमंत्री महोदय 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं होतं। शेजारच्या तेलंगणा राज्यानं सरसकट शेतकऱ्यांचं निकष न लावता 2 लाख रुपये कर्ज माफ केलं। शेजारच्या कर्नाटक राज्यानं सरसकट 2 लाख रुपये पीक कर्ज सगळी कर्ज माफ केली शेतकऱ्यांची। शेजारची ज्या कर्नाटक राज्याचं वार्षिक बजेट 3 लाख कोटी आहे आणि आज महाराष्ट्राचं वार्षिक बजेट आहे 7 लाख कोटीचं, इथं तुम्हाला 2 लाख रुपये शेतकऱ्याला कर्जमाफी सरसकट दिल्याला शब्द पाळता येत नाही, म्हणजे तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। जर तुमच्यासारखी जबाबदार लोक जर खोटं बोलत असतील, निवडणुकीच्या प्रचारात मतं मिळवत असाल खोटं बोलून, तर ही मतं पुढच्या काळात, येणाऱ्या काळात शेतकरी तुम्हाला सोडणार नाही आणि सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय आणि लोटल्याशिवाय सोडणार नाही। ह्याची सुद्धा दखल सरकारने घ्यावी। रोहितदादांचं जे आता उपोषण चालू आहे 3 दिवस, कृपा करून आमची सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे, अन्यथा आम्ही सुद्धा आंदोलनात काही कमी नाही। तुम्ही कधीतरी सांगलीत बघितलं असेल, गेल्या 6 महिन्यात 2 आंदोलनं मोठी केले 10-10 हजार शेतकऱ्यांची, बेदाना आयातीच्या संदर्भात असेल, द्राक्षाच्या आयातीच्या संदर्भात असेल। तसं रोहितदादांचं उपोषण आजच्या आज मागण्या मान्य करून ह्या सरकारनं लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडावं
अन्यथा मग आम्ही आमच्या भागात आंदोलन चालू करू। परंतु रोहितदादासारख्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहणाऱ्या ह्या नेतृत्वाला आम्हाला बळ द्यायचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं ह्या महाराष्ट्रातल्या रोहितदादांना बळ द्या। अरे शेतकऱ्यासाठी लढणारी चळवळ असणारी माणसं थांबली गेली ह्या सरकारच्या दडपशाहीनं। परंतु रोहितदा तुम्ही इतकं मोठं काम करायला लागलाय की सर्वसामान्य शेतकरी पिचला गेलाय। त्याच्यासाठी तुम्ही 3 दिवस पोटात अन्नाचा कण नाही का पाणी घेतलं नाही दादा। सगळ्यात ही तुमची मोठा तुम्हाला दुवा मिळणार आहे आमच्या शेतकऱ्यांचा। पण ह्या सरकारनं रोहितदादासारख्या नेतृत्वाला लवकरात लवकर उपोषण मागण्या मान्य करून सोडण्यासाठी यावं अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो। इथं बरंच वक्तव्य बोलणार आहेत त्यामुळं मी माझं थोडक्यात भाषण आवरतो आणि मी आमच्या तमाम द्राक्ष बागायतदार बंधूंचा आपल्याला दादा पूर्णपणे पाठिंबा आहे। तुम्ही हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी हजर आहे एवढा मी शब्द देतो पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी साक्षीनं आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणेश कराळे पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख, हिंगोली शिंदे गट, हे आपल्याला संबोधित करतात। जिच्या कुशीतून हिंदुस्थानाचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न सत्यात पेललं अथवा झेललं ते धर्मवीर संभाजी महाराज। या तिन्ही महापुरुषाला पहिल्यांदा नतमस्तक होतो। बारामतीचा वाघ आणि महाराष्ट्राचा क्रांतीसूर्य, जामखेड मतदारसंघाचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी वसमत तालुका, जिल्हा हिंगोली, उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट या ठिकाणी आम्ही आलो आहे। याचं कारण एवढंच आहे दादा, कालच्या वाऱ्यामध्ये माझ्या मतदारसंघात केळी आणि हळदीचं सगळ्यात मोठं पीक आहे। कालच्या वाऱ्यामध्ये माझ्या सगळ्या केळी या ठिकाणी भुईसपाट झालेल्या आहेत। त्यांचे व्हिडिओ मी आपल्या मोबाईलवर पाठवलेले आहेत। मित्रांनो, शेतकऱ्याच्या हितासाठी जर कुणी आवाज उठवत असेल, विधान भवनामध्ये 288 आमदार आहेत, पण असा एकच बहादर आहे 288 आमदारापैकी त्यांनी आज अन्नत्याग उपोषण केलं आणि त्यांना पक्षाची धुरा बाजूला ठेवून आता साबळे दादांनी सांगितलं कुठेही असा पण पंढरपुरात दिसा, या म्हणेप्रमाणे आम्ही या ठिकाणी दाखल झालो। दादा, आपण इथं उपोषण करतायत आणि काही बांडगुळं म्हणतायत की तिथं CCTV लावा। अरे वडापाव खाणाऱ्याला उपोषणाची काय किंमत असते हे त्यांना माहीत नाही। मी या ठिकाणी एवढंच सांगतो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, आदरणीय RR आबा असतील, त्यांच्यानंतर जर आम्ही त्यांच्यानंतर जर महाराष्ट्रात आवाज उठवणारा नेता कोण असेल तर आदरणीय रोहितदादा पवार हेच आम्हाला दिसतात। इतकंच या ठिकाणी बोलतो आणि दादा, आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि शिंदे साहेबांना एक विनंती करतो, शिंदे साहेब, आमच्या केळी वसमत विधानसभेतल्या पूर्ण केळी भुईसपाट झाल्यात, आपणही त्या ठिकाणी विधानसभेत आवाज उठवावा आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी काहीतरी मदत होईल असं या ठिकाणी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीमती ज्योतिताई गणेशपुरे, वाशिम जिल्हा परिषद माझे अध्यक्ष, हे आपल्याला संबोधित करते। आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचे विठुराया यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब या मंडपाला भेट द्यायला आलेत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्या रोहित दादांनी 3 दिवसापासून या ठिकाणी उपोषण मांडलं आहे की या देशाचा पोशिंदा जो आहे शेतकरी, आणि त्याला जर एवढा मोठा संघर्ष करावा लागत असेल तर खरोखर शेतकऱ्यांनी या ठिकाणी विचार करायला पाहिजे। आज या देशाचा जो अन्नदाता आहे तो अन्नदाता तर आहेच, पण या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा सुद्धा आहे। आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे
अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे यासाठी आमच्या आपले रोहित दादा 3 दिवसापासून अन्नत्याग करत आहे. त्यांच्या सोबत असलेले जे काही कार्यकर्ते आहे प्रतिष्ठित, ते सुद्धा या ठिकाणी अन्नत्याग करत आहे. म्हणून या ठिकाणी मोठा पाठिंबा आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचा आहे. मी वाशिम जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष म्हणून या वाशिम जिल्ह्याचा सुद्धा आमचा पाठिंबा रोहित दादाला आहे. मी एवढंच म्हणेल, शिक बाबा शिक, शेतकऱ्याच्या मुला तू लढायला शिक. घेऊ नको फाशी, घेऊ नको फाशी, खाऊ नको इक. तुझ्या पाठीशी रोहित दादा आहे. तू अन्यायाला वाचा फोडणं शिक, अन्यायाला वाचा फोडणं शिक. धन्यवाद.